हे महिला संघटक हे सुद्धा आपला मत व्यक्त करतील. प्रथमतः सर्व वळतीकरांना माझा नमस्कार. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती या जिल्हा परिषद शाळेचं हे वार्षिक स्नेह संमेलन. प्रथमतः मी आमच्या वागताई जशा म्हणाल्या की जिल्हा परिषदचा पट हा कमी होत चाललाय, परंतु ताई मी आता सांगू इच्छिते इंग्लिश मिडियमची मुलं काढून आता मराठी शाळेत येऊ लागले, कारण आता आपण नवीन सृजनशील शिक्षकांची भरती केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येक मूल हे कोणत्या विषयात पारंगत आहे हे शिक्षक सोडून दुसरं कोणी ओळखू शकत नाही. कारण जरी आई वडिलांच्या बरोबर मुलं राहत असतात, परंतु त्यांना काय येतं हे त्याच्या शिक्षकांना माहित असतं. कदाचित काही मुलं अभ्यासात मागे असतात, परंतु ते खेळात पुढे असतील किंवा स्वतःच्या कलागुणात. आता यांच्या कलाकारीत तुम्ही पाहाल की आपल्या मुलांमध्ये किती कलागुण आहेत आणि त्याचं पूर्ण श्रेय हे शिक्षक आपला स्वतःचा जीव ओतून हा मातीचा घडा तयार करण्याचं काम करत असतात. परंतु हा घडा तयार करत असताना, त्यांना भक्कम करत असताना मी प्रथमतः सर्व पालक वर्गाला एक विनंती करते, एक जे शिक्षक म्हणून त्यांची जबाबदारी आहे तशीच आपली एक पालक म्हणून सुद्धा जबाबदारी आहे की शाळेत गेल्यानंतर पालक मिटिंग ज्यावेळी असते त्यावेळी आपण आलं पाहिजे. आपल्या मुलाला काही येतं काही नाही येत, कोणत्या विषयात तो चांगला आहे याची सुद्धा आपण जाणीव करून घेतली पाहिजे. किंवा शिक्षकांच्या संपर्कात राहून आपल्या मुलाला काय हवं आहे किंवा त्याच्या म्हणजे काय हवं आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपात नाही, शिक्षक हे स्वतः तर तयार करतच असतात, परंतु ज्यावेळी आपण शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्यावेळी आपल्याला त्या विद्यार्थ्याला नक्की कसली गरज आहे, ते कोणत्या याच्यात तो पारंगत आहे, शिक्षणात असेल किंवा इतर त्याच्या कलागुणांमध्ये असेल. आता मी सर एक सांगू इच्छिते की शहरी भागातील शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा तसं पाहिलं तर ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी हे ऑलराऊंडर आहेत, कारण तिथले शिक्षक ऑलराऊंडर आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचं ट्युशन नाही. सर तुम्ही शहरी भागात पहा, मुलं 1 ते 2 तास फक्त घरात, एक शाळा झाली का ट्युशन झाली का शाळा, आणि त्या मुलांचं फक्त एक कोण त्यांच्यावर एक बंधन आहे. आता तुम्ही पहा फक्त नर्सरी ज्युनियर सिनियरची मुलं अगदी कुठेतरी पदव्युत्तर अभ्यासक्रमात आहेत की काय, आणि आताचं नवीन फॅशन इंग्लिश मिडियमला घातलंय म्हणजे त्याला पैसे दिले म्हणून त्या आया जास्त जीवाचा आटापिटा करतात आणि त्या मुलांना मारतात. मारून कधीही मुलं सुधारत नाही. जी प्रेमाने मुलं शिकवली जातात किंवा त्यांना ज्यांच्या कलाने ज्यावेळी घेतलं जातं त्यावेळी आपली उद्याची पिढी घडणार आहे. त्यामुळे सर्व पालक वर्गाला माझी विनंती आहे, जिल्हा परिषद शाळा ह्या 1 नंबर आहेत आणि होणारच आहेत. सर त्या पुढे जाऊन सांगते, मी जरी शिवसेनेची एक पदाधिकारी म्हणून असेल परंतु मीही एक शिक्षक आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कधीही माझी गरज पडो, मी स्वतः हार्मोनियम वादक आहे. दुसरी गोष्ट, माझा सायकोलॉजी विषय आहे आणि तुमचा जर स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता विषय असेल तर मी तुम्हाला फ्री टीचिंग साठी येऊ शकते. कधी गरज वाटेल त्यावेळी मला बोलवा. आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. माझ्या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडीतर्फे सर्वांना भावी आयुष्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थी हा नॅशनल लेवलला चमकावा अशा मी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 मिनिटामध्ये या ठिकाणी माझे जावई